राजकीय, सामाजिक, आध्यात्मिक, शैक्षणिक, शेतीविषयक बातम्यांसाठी आदर्श भारत माझा सदैव न्याय हक्कासाठी आपल्यासोबत. खरं तर हा करिश्माच समजायचा पुणे महानगरपालिकेमध्ये आणि या करिश्माचे शिल्पकार सन्माननीय आमदार प्रसाद ठाकूर, जिल्ह्याचे आरोग्यमंत्री कोणी, आमचे सभानेता परिचय ठाकूर, आमचे मोठे बंधू सन्माननीय प्रभाकरजी बेहरा माजी नगरसेवक, आमचे वार्डचे अध्यक्ष रुग्णजी बेहरा, आमचे शहराचे माजी अध्यक्ष रवींद्र पगडेसाहेब, तसेच माजी नगर सुनीलजी बेहरा, हा सर्व श्रेय आम्ही सर्व कार्यकर्त्याचा श्रेय आहे. खरं तर या प्रभागामध्ये 3 उमेदवार होते 20मध्ये, 2 महिला 1 पुरुष म्हणून माझा नाव त्यामध्ये निवड झाली. त्याच्यानंतर आमच्या प्रियंका कांडपले यांची निवड झाली आणि आमच्या आता काकीच्या उभ्या आहेत शेतातून घरात, त्याच्यासाठी आम्ही आता प्रचाराची सुरुवात केली आणि भरघोस मतं मिळवून मतदारांना काय आवाहन कराल? मतदारांना आव्हानाचं हेच करायचं का सर, या प्रभागामध्ये विरोधक शिल्लक राहिले नाही, पण विकासाच्या जोरावरती आम्ही लोकांच्या समोर जाणार आहोत. आणि या प्रभागामध्ये काम करत असताना साधारणतः 5 वर्षामध्ये जवळजवळ 65 कोटीची वरती कामं या प्रभागात आम्ही केली. त्याच्यामध्ये मूलभूत गरजावरती वाढ देण्यात झाला, पाण्याच्या टाक्या, सिवेज कनेक्शन झाले, रस्ते झाले आणि त्याचा नवीन आता आपल्याकडे आपण पाहता गार्डनचं पण काम तिथे चालू आहे आणि तिथे अनेक गोष्टी यामध्ये आहेत ज्याचा नाना नाही पाचचा विषय असतो, तो पण आम्ही लोक सोबतच नाही. पगडे साहेब, काल बिनविरोधचा षटकार आणि आज तुम्ही जो प्रचाराची धुरा सांभाळली आणि प्रचार करताय, काय सांगाल याबद्दल? या ठिकाणी आपल्या देशाचे लाडके पंतप्रधान आणि कार्यक्षम पंतप्रधान सन्माननीय नरेंद्रजी मोदी, त्याचप्रमाणे आमच्या राज्याचे आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस साहेब, महाराष्ट्र राज्याचे भारतीय जनता पार्टीचे प्रदेश रवींद्र चव्हाण साहेब, लोकनेते माननीय माजी खासदार श्री रामशेठ ठाकूर साहेब आणि आमचे पनवेलचे आमदार श्री प्रशांत ठाकूर, आमचे युवा नेते परेश ठाकूर या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी पनवेल विधानसभा क्षेत्रामध्ये जी पनवेल महानगरपालिका आहे, त्या पनवेल महानगरपालिका क्षेत्रामध्ये या ठिकाणी काल जो अर्ज भरण्याचा अखेरचा दिवस होता त्याच्यामध्ये भारतीय जनता पार्टीचे बिनविरोध असे 6 नगरसेवक या ठिकाणी निवडून आलेले आहेत. मी आनंदाने अभिमानाने सांगेन हाही जे आमचे उमेदवार या ठिकाणी निवडून आले, आमचे कार्यकर्त्यांचं ही पक्षाची असलेली संघटन शक्ती, कार्यकर्त्यांची मेहनत, जिद्द आणि जनमानसामध्ये भारतीय जनता पार्टीबद्दल असलेली आत्मीयता किंवा जी विकास कामं पनवेल महानगरपालिकेच्या माध्यमातून आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली झालेली आहे, त्या विकासाची पोचपावती या बिनविरोध जे आमचे नगरसेवक त्याच्या पाठीमागे असं मला विनम्रपणे सांगायचं होतं. आपल्या प्रभागाचं नाव आणि उमेदवारांची नावं काय आहेत? आमचं प्रभाग क्रमांक 20 हा उदी गाव असा संमिश्र लोकवस्तीचा आणि वेगवेगळ्या जाती धर्मीय राहत असलेल्या वेगवेगळ्या धर्माचे लोक या ठिकाणी राहत आहेत आणि या प्रभागामध्ये साधारणतः 22,000 मतदार आहेत. त्यातील ज्या 3 जागा होत्या त्या 2 महिलांसाठी रिझर्व होत्या आणि 1 जागा होती ती ओबीसी नागरिकांचा मागासवर्ग यासाठी रिझर्व होती. नागरिकांचा मागासवर्ग या प्रभागातून आमचे नगरसेवक सन्माननीय अजयजी बेहरा हे काल बिनवर निवडून आले आणि या ठिकाणी डॉक्टर प्रियंका तेजस कांडपिळे या नागरिकांचा सर्वसाधारण महिलांचा सर्वसाधारण या गटातून या ठिकाणी बिनवर निवडून आले. एक जी जागा राहिलेली आहे ती नागरिक महिलांसाठी खुली जागा आहे, त्या जागेसाठी आमचे माजी नगरसेवक आणि आमचे मित्र सन्मान्य सुनील बेहरा यांच्या सौभाग्यतेच्या मागे 5 वर्ष नगरसेविका होत्या या ठिकाणी, त्या या ठिकाणी भारतीय जनता पार्टीकडे उभ्या आहेत. मला खात्री आहे की प्रभाग क्रमांक 20मधील जी सर्वसामान्य जनता आहे, वेगवेगळे जे भिन्नभाषिक धर्मीय लोक आहेत, वेगवेगळ्या समाजाची लोक आहेत, ते विकासाला मत देऊन या ठिकाणी आमच्या ज्या 3ऱ्या उमेदवार आहेत श्वेता बेहरा यांना प्रचंड बहुमताने निवडून देतील. आणि मी तर खात्रीने सांगतो या प्रचाराची धुरा आमदार प्रशांत ठाकूर यांनी माझ्यावरती आणि सन्मान्य आमचे जे गणेश कडू जिल्ह्याचे उप त्यांच्यावरती दोघांवरती सोपवलेले आहे. मी एवढा खात्रीने विश्वास देतो की पनवेल शहरामध्ये जे काही 7 प्रभाग आहेत त्या 7ही प्रभागामध्ये आमच्या श्वेता बेहरा आहेत त्या सर्वात जास्त मताधिक्याने निवडून येतील याची मी खात्री या नागरिकांच्या वतीने